नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्रीपद भाजपकडे राहणार तर शिंदे दादांनी एकत्र बसून रायगडचा तिढा सोडवावा. दिल्लीतील नेतृत्वाच्या सूचना, सूत्रांची माहिती. 48 तास उलटूनही पुण्यातल्या स्वारगेट बसस्थानकात तरुणीवर अत्याचार करणारा नराधम फरार. पोलिसांच्या पथकाकडून आरोपीचा कसून शोध. पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपीचे राजकीय नेते आणि पोलिसांसोबत संपर्क असल्याचं उघड. तर आरोपीचा शिरूरमध्ये राजकीय कार्यकर्ता म्हणून वावर. पोलीस तपासात माहिती उघड. महाराष्ट्रात अशी दुर्दैवी घटना घडणं अतिशय क्लेशदायक. आरोपी सापडलाच पाहिजे, त्याला फाशीची शिक्षा व्हावी. पालकमंत्री अजित पवारांची संतप्त प्रतिक्रिया. पुण्यात महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर. धावत्या कॅबमध्ये कॅब चालकाचं महिला प्रवाशासमोर अश्लील कृत्य. महिलेची खडकी पोलिसात तक्रार. मुंबई आणि ठाण्यात सूर्य आग ओकू लागला. ठाण्यात पारा 39 तर सांताक्रूजमध्ये 38.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. पुढील काही दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा. अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगरमध्ये उद्या पाणीपुरवठा बंद. बारवी आणि जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रात दुरुस्तीचं काम करणार. आज मराठी भाषा गौरव दिनाचा उत्साह. मराठी भाषा दिनानिमित्तानं राज्यभर विविध कार्यक्रमांचं आयोजन.